गणपती बाप्पाच्या प्रसादात जर लाडू नसेल तर प्रसाद अधुरा वाटतो। पण हा फक्त लाडू नाही, हा आहे बाप्पाला अर्पण करायचा खास मोतीचूर लाडू। इतका सोपा आणि झटपट बनणारा की याला बनवताना जास्त वेळ पण लागत नाही आणि प्रसादाच्या ताटात ठेवताना तुम्ही स्वतःच म्हणाल, वा किती सुंदर लाडू झालेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या लाडूत दडलेलं आहे ते खास रहस्य, ज्यामुळे लाडू होतात अगदी हलके, रसाळ आणि बाप्पालाही भावतील असे स्वादिष्ट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक छोटी गंजी बेसन घेतलेलं आहे। गंजी भरून असं बारीक दरदर छान असं बारीक बेसन घेतलेलं आहे। खूप ठोकळ पण नाही घ्यायचं, याला चाळून घेतलेलं होतं मी। तर आता याला वाट्यामध्ये टाकून घेऊया ह्या बेसनाला। तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बेसनाचं प्रमाण जास्त घेऊ शकता। तर इथे मी आता थोडासा फूड कलर टाकून घेत आहे, म्हणजे याने कलर छान येतो लाडवाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता पण फूड कलर याच्यामध्ये वापरू शकता। इथे मी ऑरेंज कलर वापरलेला आहे, हा फूड कलर। तर आता याला आपण थोडं मिक्स करून घेऊया कलरला आणि त्याच्यासोबतच पाणी टाकून घेऊया। तर पाणी एका वेळेस जास्त टाकून घ्यायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकत न्यायचं, नाहीतर खूप पातळ होतो। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत न्यायचं आणि असं चम्मचनी असं मिक्स करत न्यायचं। असं मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे। याच्यामधले ज्या गुठळ्या वगैरे राहतात त्या गुठळ्या राहू द्यायचे नाहीत, पूर्णपणे ज्या गुठळ्या राहतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी कलर टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे बेसनाला आणि कन्सिस्टन्सी हे अशा प्रकारची पाहिजे बेसनाची। तर इथे पूर्ण बेसन छान असं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशा पद्धतीने भिजवून झालेलं आहे। तर आता इथे मी एक वाटं ठेवलेलं आहे गॅसवर। तर आता वाटं गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। तर इथे मी बेसन थोडं घेतलं आहे, त्यामुळे मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त तेल वापरू शकता। तर इथे आता तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण हे बेसन भिजवत ठेवलेलं होतं ते आपण इथे थोडं थोडं टाकून घेऊया। तर इथे मी 2 पद्धती सांगणार आहे। तर ही आहे पहिली पद्धत जी आपण चम्मचनी टाकून घेत आहोत। तर ह्या चम्मचनी असं थोडं थोडं असं सगळीकडे टाकून घ्यायचं हे बेसन, एकाच ठिकाणी टाकायचं नाही। तर आता एका साईडने हे झालेलं आहे। तर आता आपण याला पलटवून घेऊया दुसऱ्या साईडने। तर असं झाऱ्याने मी जे थोडं बेसन चिकटलेलं होतं वाट्याला ते मी काढून घेत आहे अशा पद्धतीने। आणि हे बघा पलटवून झालेले आहे आणि दुसरा साईड पण आपला झालेला आहे। याला जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला। तर तुम्ही इथे बघू शकता ह्या बेसनाचा कलर पण फ्राय झाल्यानंतर पण किती सुंदर आणि सुरेख दिसून राहिलेला आहे मी फूड कलर टाकल्यामुळे। तर बघा आता हे झालेले आहे। तर याला आपण एका ताटीमध्ये काढून घेऊया। जो तेल राहतो तो पूर्ण असा काढून घ्यायचा आणि नंतर ताटीमध्ये काढून घ्यायचं, अशा पद्धतीने काढून घ्यायचं। तर हे बघा पूर्ण आता पहिल्या बॅचचे हे काढून झालेले आहे। तर आता आपण इथे दुसरी बॅच तळायला घेऊया। तर दुसऱ्या बॅचला पण आपण इथे सेम त्याच पद्धतीने मी टाकून घेत आहे। चम्मचनी असं थोडं थोडं टाकत न्यायचं सगळीकडे, म्हणजे ते लवकर शिजल्या जाते आणि जास्त वेळ पण लागत नाही। 1 मिनिटाच्या आतमध्येच हे शिजून जाते लवकरच आणि हे लाडू बनवायला जास्त वेळ पण लागत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे बेसन आपले मोतीचूरचे लाडू तयार होतात। तर बघा हे दुसरी बॅच पण झालेली आहे तळून, हिला पण काढून घेऊया। अशा पद्धतीने फ्राय करायचं, खूप लालसर होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडवाला चव चांगली येत नाही। त्यामुळे असं गोल्डन कलर येतपर्यंत असं ब्राउनिश कलर येतपर्यंत असं भाजून तळून घ्यायचं। तर आता मी दुसरी पद्धत सांगत आहे तुम्हाला। असा मी मोठा झारा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे भिजलेलं जे बेसन होतं आपलं ते मी टाकलेलं आहे आणि एका पडीने असं फिरवत आहे, म्हणजे जो बेसन आहे तो पडला पाहिजे खाली तेलामध्ये, त्यामुळे असं फिरवत न्यायचं। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त छान असे दाणेदार पडून राहिलेले आहे। तर मी जी पहिली स्टेप सांगितली होती तुम्हाला, पहिली पद्धत, तर त्याच्यामध्ये तेला म्हणजे वाट्याला थोडंसं बेसन असं चिकटत होतं खाली,
पण ह्या जी दुसरी पद्धत आहे याच्यामध्ये अजिबात वाट्याला बेसन चिकटत नाही आणि वरवरतीच मस्त छान असं तेलामध्ये पोहतो हा बुंदा आणि लवकर शिजतो पण आणि जास्त वेळ पण लागत नाही। जर तुम्हाला दोनपैकी कोणती पण पद्धत जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर तुम्ही दोनपैकी कोणती पण एक पद्धत वापरू शकता। तर बघा हे पण आपले छान असे तळून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी पूर्ण जो बेसनचा घोळ होता त्याचं पूर्ण मी तळून काढलेला आहे अशा पद्धतीने बघा। आणि आता याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचं असं ताटामध्येच पसरवून आणि जे आहे काही गुठळ्या त्या हाताने अशा फोडून घ्यायच्या किंवा नाही फोडल्या तरी चालेल। तर आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। थंड झालेला आहे तर आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया मिक्सर पॉटमध्ये अशा पद्धतीने। तर सुरुवातीला खूप जास्त टाकायचं नाही, थोडी थोडी बॅच करत असं बारीक करून घ्यायचं। तर हे एवढी बॅच मी पहिली बॅच टाकलेली आहे। आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून तर लक्षात ठेवा याला खूप जास्त बारीक करायचं नाही, अगदी दरदर ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर पूर्ण खूप बारीक कराल तर पूर्ण बेसन झाल्यासारखं होईल। त्यामुळे तुम्ही बघू शकता मी इथे असं दरदर पिसून घेतलेला आहे मिक्सरमधून। तर याला आता आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण आता दुसरी पण बॅच काढून घेऊया मिक्सर पॉटमधून। तर हे चिकटलेलं आहे ते आपण सुरुवातीला काढून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसरी बॅच काढून घेऊया मिक्सरमधून बारीक करून घेऊया तशीच दरदरी। हे बघू शकता तुम्ही दुसरी पण बॅच झालेली आहे छान बारीक करून, खूप जास्त बारीक करायची नाही, अगदी दरदरी ठेवायची। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त दरदरी आणि दाणेदार अशी पावडर झालेली आहे बुंदीची। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असे वेगवेगळे असे दाणे तयार झाल्यासारखे दिसत आहे। तर आता इथे आपण पाक करायला घेऊया। तर इथे कढई घेतलेली आहे मी, गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। तर इथे मी त्याच भांड्याने पाऊण गंजी मी साखर घेतलेली आहे। ही ठोकळ साखर आहे त्यामुळे मी थोडीशी कमी साखर घेतलेली आहे, ही ठोकळ साखर जास्त गोड असते म्हणून। आणि मी इथे पाऊण गंजीस तेवढंच मी पाणी टाकत आहे इथे। तुम्हाला जर गोडाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त हवं असेल तर तुम्ही साखर कमी टाकू शकता। तर इथे आता मी पाणी टाकून घेतलेले आहे आणि ह्या झऱ्याने असं व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हा पाक यायला जास्त वेळ लागत नाही। बघू शकता तुम्ही मला हा पाक पूर्ण तयार करायला 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत। तर इथे आपला पाक तयार झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने ओळखायचा। तर बघा असं थोडासा पाक असा दोन्ही बोटाच्या मधामध्ये असा दाबायचा, म्हणजे थोडं चिपचिप वाटलं तर बंद करून घ्यायची गॅस। तर आता आपला पाक तयार झालेला आहे। मी इथे थोडा आणखी फूड कलर टाकत आहे। मी आधीच बेसनामध्ये फूड कलर टाकलेला आहे त्यामुळे मी याच्यामध्ये पाकामध्ये थोडा कमी फूड कलर वापरत आहे। तुम्ही जर बेसनमध्ये जर फूड कलर नाही टाकला असेल तर तुम्ही पाकामध्ये थोडासा जास्त फूड कलर वापरायचा। तर आता याच्यामध्ये आपण हे जे आपण बेसनाचा बारीक असा बुंदा तयार करून घेतलेला आहे त्याला आता आपण ह्या पाकामध्ये टाकून घेऊयात। तर हे अशा पद्धतीने हळूहळू टाकून घ्यायचं आणि चम्मचने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण जो बुंदा आहे त्याला पूर्ण असा आपला पाक लागलेला पाहिजे, पूर्ण पाक गेला पाहिजे, त्याच्यामध्ये मुरला पाहिजे। तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला एका ताटीमध्ये थंड करायला ठेवायचं। मी जे बुंदा आपण फ्राय करून घेतलेला होता तीच ताटी घेतलेली आहे। तर त्याच्यामध्येच आपण आता हा जो बुंदा आहे पाकाचा तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडा वेळ थंड करायला ठेवून देऊया। असं चम्मचने थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतो। तर हा थंड व्हायला मला 2 ते 3 मिनिट लागले, जास्त वेळ पण लागलेला नाही आहे। तर आता याच्यामध्ये हे मी मगज बी टाकून घेत आहे थोडेसे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता। जर तुम्हाला ड्रायफ्रूट पण टाकायचे असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, ते पण छान लागतात लाडवांमध्ये। तर आता हे पूर्ण ड्रायफ्रूट छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे मी 2 छोटे चम्मच पोहे खायच्या चम्मचने साजूक तूप टाकून घेत आहे।
याच्यामध्ये याने काय होतं, लाडू मस्त छान असे नरम राहतात आणि सॉफ्ट पण राहतात। त्याच्यामुळे थोडंसं तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडं तूप अवश्य घाला याच्यामध्ये, म्हणजे लाडू छान चवीला पण चांगले वाटतात आणि चांगले सॉफ्ट पण राहतात त्यामुळे। तर आता हे बघा पूर्ण मिश्रण जे आहे आपलं थंड झालेलं आहे आणि तूप पण छान असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण लाडू वडायला घेऊया। तर बघा थोडंसं असा पार्ट घ्यायचा लाडवासाठी। तुम्हाला मोठा हवा असेल तर मोठा बांधू शकता लाडू, किंवा छोटा हवा असेल तर तुम्ही छोटा पण बांधू शकता। मी मीडियम आकाराचा बांधत आहे, त्यामुळे याला जास्त वेळ पण लागत नाही हा लाडू बांधायला। तुम्ही बघू शकता किती पटकन झालेला आहे हा लाडू आणि अगदी सहज असा पटकन तयार झालेला आहे। आणि वरून मी थोडेसे मगज बी लावून घेतलेले आहे लाडवाला, याने लाडू छान सुरेख दिसतो आणि बघायला पण छान दिसते म्हणून। तर मी हा लाडू आता ताटीमध्ये ठेवून देत आहे। तर अशाच पद्धतीने मी आता दुसरा पण लाडू वडायला घेत आहे। तर हे लाडू बनवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये होते आणि बांधायला पण काहीच त्रास नाही राहत, त्यामुळे हे लाडू बनवायला खूप सोपं आहे। तुम्ही पण अवश्य करून बघा एकदा, म्हणजे आता गणपती बाप्पा आहे तर त्यांना काही ना काही नैवेद्य देतो आपण, त्यामुळे तुम्ही हे एकदा घरी नक्की करून बघा आणि सगळ्यांनाच आवडेल असे हे लाडू झटपट आणि पटकन असे तयार होतात। तर इथे माझे पूर्ण लाडू वडून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसून राहिलेले आहेत, कलर आणि लाडू पण तुम्ही बघू शकता। हे लाडू बघतानाच असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं, तुम्हाला पण होतच असेल। तुम्हाला जर याचे मोदक पण बनवायचे असेल तर तुम्ही मोदक पण याचे बनवू शकता आणि गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून ठेवू शकता। तर मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवत आहे, तर तुम्ही आतमधला टेक्स्चर बघू शकता किती छान दिसून राहिलेला आहे दाणेदार। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।